यांनी शून्यातून विश्व निर्माण केले असं आपण म्हणतो. तर त्यांच्या जीवनातील एक छोटीशी प्रसंग मी तुम्हाला छोटासा प्रसंग सांगणार आहे. बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आहे ही बातमी जेवढ्या वेगात औरंगजेबाला आग्र्यात समजली तेवढ्याच दुप्पटीत वेगानं रायगडावरती महाराजांना समजली. महाराज म्हणाले, बरं झालं, असं तसं राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. म्हणून त्यांनी आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना बोलावलं. हंबीरराव आले. महाराज म्हणाले, हंबीरराव, बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आहे. हंबीरराव म्हणाले, आणतो. दुसरा संवादच नाही त्यांच्यामध्ये. महाराज म्हणाले, बहादूर गडावर 1 कोटी रुपये नगद आहे. हंबीरराव म्हणाले, आणतो. पण हंबीररावने असं म्हटलं का, महाराज गॅरंटी आहे ना, उगा हेल्पट व्हायला नको. मी काय म्हणतो, पावसाळा झाल्या नंतर आले तर चालेल का? सर्दीची थोडी ऍलर्जी आहे. कारण नाही. मग आपले तर बरं सोपी गोष्ट आहे का त्या बहादूर गडावरून 1 कोटी रुपये नगद आणणं? 35,000 फौज घेऊन बसलाय तिथं बहादूर खान. किमान त्या 35,000 फौजेला पराभूत करायचं असेल तर 40 ते 45,000 फौजा लागणार. आणि आपले तर 10,000 रायगडावर. आपल्याला माहितीये, आपल्याकडे दंगली घडले ना तर आपण राज्य राखीव दलाला बोलवतो. आणि ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांचीच होती. महाराज काय करायचे, रायगडावर 10,000ची फौज कायम राखून ठेवायचे. मग आपलं सैन्य कुठे गेले? दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, राज्य संवर्धन करावं, स्वराज्य संवर्धन करावं आणि अक्षय तृतीयेला आपल्या शेतीच्या कामासाठी गेलेले आहे. मग 10,000 मध्ये काय करायचं? हंबीररावाने विचार केला. असलेल्या 10,000 मधलं 1,000 रायगडाच्या संरक्षणासाठी ठेवलं. उरलेल्या 9,000 मध्ये 2 तुकडे केले. 2,000ची 1 तुकडी, 7,000ची 1 तुकडी, 2,000ची तुकडी घेऊन स्वतः हंबीरराव निघाले. ते रायगडावरून थेट पुढे सोलापूर मार्गावरून पाटस सांडस करत श्रीगोंद्याच्या अलीकडे असलेल्या करकुंब नावाच्या गावी जाऊन थांबले. म्हणजे बहादूरगडाच्या जवळ थांबले. आणि दुसरा 7,000 फौज असलेला सम्राट निघाला तो रायगडावरून थेट पुढे वरून रांजणगाव, रांजणगाववरून शिरूर नंतर नगरवरून निघाला. नगरवरून बहादूरगड जसं जवळ येऊ लागला मराठ्यांनी हल्ला कल्लोळ मारायला चालू केले. रोज ताशा नगाडे वाजायला चालू झाले. धुराळा उडायला लागला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर चालू झाला. आणि एवढा हल्ला कल्लोळ मारला गेला ही चाहूल बहादूरगडाच्या खाली येऊन लागलं. एक हुजूर धावतच आला. एक खेर म्हणाला, हुजूर ते आले. कोण? मराठे हुजूर. दिवसा? ते तर रात्रीचे येतात. नाही हुजूर, खरोखर आले हुजूर. बहादूर खानाला चाहूल लागली. 2 ताशा नगाड्याचा. हो आले असतील. दिवसा आले. 35,000 फौजा आहेत हे माहित असून सुद्धा दिवसा आले. 40 ते 45,000 ते असणार. चला, सगळं 35,000 फौज बहादूर खानने बाहेर काढलं. नुसतं गेटवर वाचलं तेवढंच ठेवलं. आणि तेवढ्याच जोशात निघाला. तिकडून मराठे येत आहेत. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी नावाचा गजर करत येत आहेत. इकडून यलगार ताप तीन करत बहादूर खान निघालेले. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. तलवारी उभारल्या गेल्या. बॉल होणार तेवढ्यातच मराठ्यांनी रिव्हर्स खेळ टाकला. भागो. सुचायचं बंदर हो. काय करतो, ही काय पद्धत असते का? असंच ते होईल आहे. चला, मराठे पुढे मुघल पाठी, मराठे पुढे पाठा चाललं, मराठे पुढे मुघल पाठी, मराठे पुढे 2-4 मैल झाले असतील. मराठे दिशेनाशे झाले. बहादूर खान म्हटला, ठरव बाप आहे मराठी. मला तर वाटलं होतं 40-45,000 असतील. हे तर 7,000 आहे. घाबरून गेले. परत पुन्हा येणार नाही. चला पाठीकडे जाऊया. निघाले. परत 30-35,000 फौजा निघाले बहादूरगडाच्या दिशेनं. 2 मैल झाले, 4 मैल झाले, 5 मैल झाले. तेवढे परत पाठीमागून हे धावत आला. हुजूर ते आले. कोण? मराठे हुजूर. परत आता डोकं फिरले. बहादूर डोकं खूपच फिरलं. आता नाही हेच करायचं का? मी आम्हाला काय उद्योग नाही का? अशी लढायची पद्धत असते का? चला. परत तिकडून मराठे तेवढे जोशात वेगाने आले. इकडून बहादूर खान यलगार ताप तीन करत आलं. दोन्ही फौजा आमने सामने आले. तलवारी उचलल्या गेल्या. वार होणार तेवढ्यात परत एकदा मराठ्यांनी रिव्हर्स टाकला. भागो. अरे काय कळलं होईल
लागला, काय चाललंय काय, अशी लढाई असते का, डोकं फिरलं याचं, आता सोडायचं नाही. मराठे पुढे पाठीमागं मुघल, मराठे पुढे पाठीमागं मुघल, मराठे पुढे पाठीमागं मुघल. 5 मैल झाले, 6 मैल झाले, परत मराठे गायब झाले. बहादूर खान म्हणाला, ठेव, 2 वेळा हे केलं, आता तिसऱ्यांदा येणार नाही, मराठ्यांची हिंमत होणारच नाही. मग चला पाठीमागे. परत 2 मैल झालं, 4 मैल झालं, 5 मैल झालं, 6 मैल झालं, परत पाठीमागचं हे धावत चला, हुजूर मराठे आले. आता मात्र ह्याचा तळपट झाला. बहादूर खानला सुचायचं पण झालं, आता सोडायचं नाही, आता अजिबात वेळ घालायचं नाही, डायरेक्ट आपण पळवून जिथं पळतील तिथं मारायचं. पळून परत एकदा दोन्ही फौजा एकमेकांसमोर झाले, दरबारी मारले गेला, परत एकदा वार होणार, परत मराठ्यांनी रिव्हर्स टाकला, भागव. आता बहादूर खान संतापला, तर सोडायचं नाही, जिथं जातील तिथं पळून मारायचं. मराठे पुढे पाठीमागं मुघल, मराठे पुढे पाठीमागं मुघल, मराठे पुढे 4 मैल झाले, 5 मैल झाले, 6 मैल झाले, तरी मुघल पाठीच. शिरूर आला, नगर आला, तरी मुघल पाठीच. शिरूर आला, तरी मुघल पाठीच. एका सरदारने विचारलं, हुजूर थांबूया. अरे चलो थांबूया, नको, चल हेच करत बसायचं का, जोर करा, मला उतर नाही का, हेच करायचं का, चला. पुणे आले, तरी सुद्धा मुघल पाठीच. पुणे जसं आलं त्यावेळेला मराठ्यांनी, काही मराठे सासवडच्या घाटात गेले, काही मराठे कात्रजच्या घाटात गेले, काही मराठे चिंचवडच्या घाटात गेले. 35,000 फौज घेऊन आला बहादूर खान पुण्यामध्ये. अरे कहां गए मराठे, यही तो थे. सगळं सह्याद्रीच्या कड्या कपाटामध्ये शोधायला चालू केलं. शोधून, अरे त्याला काय माहितीये, त्या बहादूर खानला आपल्या सह्याद्रीतलं, त्या सह्याद्रीच्या मध्ये 3 जण जाऊ शकतात, एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरा मराठे, चौथ्याचं कामच नाही. शोधून शोधून सापडलं नाही. म्हणल्यानंतर बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, जीत गए हम. मराठ्यांचा पराभव केला, उनके ही इलाके में आके मचा दी धूम. बहादूर खान 35,000 फौजेसह पुण्यामध्ये आहे ही बातमी करकुंबला असलेल्या सरसेनापती हंबीररावाला एका हुजराने सांगितलं. बहादूर खान 35,000 फौजांशी पुण्यामध्ये आहे, इकडचं रान मोकळंच आहे. मग हंबीरराव काय केले, 2,000 फौज घेऊन गेले, बहादूर गडावर तुटूनच पडले. ते गेटवर वॉचमन होते, त्याला खडपडून सुजून टाकलं. जे 1 कोटी रुपये मिळवले, त्यानंतर 200 दक्षिणी घोडे घेतले, सगळं ऐवज माग त्या 200 दक्षिणी घोड्यांवरती टाकलं. जे काय सगळे बरेच काही त्याला गोष्टी घ्यायचे होते हंबीररावांना, पण हंबीररावांना घेता नाही आल्या. शेवटी दुःखानं त्यांनी बहादूरगड पेटवला आणि परत पाट सांडस करत सोलापूर पुणे हायवेमार्गे रायगडावरती पोहोचवली 1 कोटी रुपये. इकडं चाललंय नगरच्या पुढं बहादूर खान जीतम 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 करत चाललंय. बहादूरगड जसं जवळ यायला लागला तसं त्याला सुचायचंच बंद झालं, नुसतं दूरच दूर दिसायला लागला. त्याला काय कळे ना काय झालं. एक सुजलेला माजलेला गेट वॉचमन दूरचा समोर आला. तो म्हणा, बहादूर खान विचारला, क्या हुआ? हुजूर सब ले गए हुजूर. अरे कौन? मराठे हुजूर. अरे हम किसके पीछे थे? मराठों के हुजूर. अरे देवा, या अल्लाह, कैसे है ये मराठे? 7,000 लोकांनी इकडे आम्हाला खेळवत राहिलं, 2,000 काम करून ठेवलं. स्वराज्याची 1 रुपयाची हानी न होता, स्वराज्याचा एकही मावळा न गमावता महाराजांनी अलगद 1 कोटी रुपये मिळवले. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना शून्यातून विश्व निर्माण करणारा राजा असं मानलं जातं. नाहीतर आपल्याकडे ना सगळं रेडीमेड आहे, तरी पण आपण काय करत नाही. एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी आणि घोड्यावर जाऊन बसवावं आणि रणांगणात सोडावं आणि राजाला की कसं लढू, दोन्ही हात इंगेज आहे, एक हातात ढाल आहे, एक हातात तलवार आहे. अरे पळून तरी जा, कसं पळू, दिसत नाही का घोड्यावर बसलो. हो, चोही बाजूने आपली अडचण आहे. मुंगी माहिती आहे, मुंगी, मुंगीचं डोकं किती असतं, डोक्यातलं मेंदू किती असतं, पण त्याला नेमकं माहित असतं कुठल्या गावातल्या, कुठल्या आळीतल्या, कितव्या डब्यातल्या, कितव्या खोक्यातल्या, कितल्या डब्यामध्ये साखरेचा डबा येते, सांगावं नाही लागत. मुंगी कणभरच असते,
पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मुघल उद्ध्वस्त केले. म्हणून आपण काय म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला मावळा असं म्हणतो. शिवरायांनी असं खूपच काम करून ठेवलेलं असं कोणतंही क्षेत्र नाही शिवाजी महाराजांनी काम केलं नाही. ते खूपच काम केलेलं आहे. फक्त त्यांच्या कार्यावरती आपण चालत राहावं, तो संपन्न वारसा चालवत राहावा, स्वराज्य आणि सुराज्य घडवावं हीच अपेक्षा. धन्यवाद.